नमस्कार. इन गोवाच्या विशेष चर्चासत्रात आपलं स्वागत. आज आम्ही चर्चा करणार आहोत मोलेबाबत. गोव्यामध्ये मोलेच्या अस्तित्वासाठी एक संघर्ष सुरू झाला आहे. तिथले स्थानिक इथे होऊ घातलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांना ठामपणे विरोध करतायत. मात्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचतो की नाही याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत इथले स्थानिक कृष्णा झोरे, त्याचबरोबर काँग्रेसचे एक कार्यकर्ता देवसुरभी यदुवंशी याही आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नेमका हा प्रकल्प का आहे, या प्रकल्पामध्ये कोणकोणते त्यांना संशय आहेत आणि का त्याला विरोध केला जातोय, हा प्रकल्प इथे आला तर त्याचे दुष्परिणाम काय होतील यावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम कृष्णा झोरे, तुम्ही आमका वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. देवसुरभी, तुम्ही आमका वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. चर्चासत्र आम्ही सुरू करूया. सुरुवात हा कृष्णा झोरे यांच्यापासून करता. तुम्ही विरोध करता हे सगळ्यांक खबर असा या प्रकल्पाक. विरोध करपाचे नेमके कारण कितें आसा? थँक्यू. तुम्ही आमकां चान्स दिल्याबद्दल आमचे शब्द मांडपाक. ॲक्च्युली आमकां विरोध करपाचें कारण अशें की जेन्नाय हे प्रोजेक्ट सुरू केलो, जो सबस्टेशनचे सुरू केले, जे बी काम किंवा त्याचे प्लॅनिंग असले ते काय आतां प्लॅनिंग किंवा ऑन द स्पॉट अशें सुरू जावंक ना. ते बरेच ताका प्लॅनिंग केलो आसतलो, बरीच वर्सां तेंच्यांनी स्टडी केली. सो इन दॅट पिरियड कोणीच असे एफर्ट घेवना की गांवांत येवन त्या प्रोजेक्टचे एक्सप्लेनेशन दिवप, त्याचे कितें इम्पॅक्ट, सायड इम्पॅक्ट कितें जातले ते अशें कोणीच एक्सप्लेन करूना. आणि जेन्ना आतां हे एक्झिक्युशन लेवलीचेर आयलो प्रोजेक्ट, तेन्ना पयलीं आमी पळयलें की ऑलमोस्ट अराउंड मोर देन 2500 झाडां कट केला त्या सबस्टेशना खातीर. आणि ती झाडां काय कमी एजची नसली, ती मोस्टली 400-500 इयर्स बॅकची झाडां असली, सगळी व्हडली झाडां असली. आणि त्याचो डायरेक्ट इम्पॅक्ट एनवायरमेंटाचेर आसाच. कारण जो एरिया त्यांनी चूज केलो दॅट इज कम अंडर बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट, आणि युनेस्कोन ताका मान्यता दिल्या अँड इट्स कम अंडर 36 नंबर. सो अशें आमकां दिसून आयलें की खंय तरी हेची हे करूना, स्टडी करूना, आणि विदाउट स्टडी, विदाउट प्रॉपर कन्सल्टेशन, विदाउट प्रॉपर प्लॅनिंग त्यांनी हे सुरू केलें. आता आम्ही जेन्ना स्टार्ट केलें इन्व्हेस्टिगेशन आमचे ऑन आवर अंडरस्टँडींग अँड आवर नॉलेज, आणि जे लोकल भुरगे आमी एकठांय जावन, सो आमकां अशें दिसून आयलें त्या प्रोजेक्टचे बरेच सायड इफेक्ट्स आसा ऑन ह्युमन्स एज वेल एज ऑन एनिमल्स. सो म्हाका डायरेक्टली तुमकां एनिमल्सचे सांगपाक स्टार्ट केलें जाल्यार तो एरिया तुमी ऑन विज्युअल्स लायक मिडिया थ्रू पयले आसतले, व्हिडिओज पयले आसतले आणि फोटोज पयले आसतले. सो इट्स लायक फूल दोंगराळ भाग आसा तो. आणि तो जो एरिया आसा तो इट्स ओरिजीन ऑफ मेनी स्प्रिंग्स, वॉटर स्प्रिंग्स. आणि ती वॉटर स्प्रिंग्स आसा ती इवन समर सिजनान सुद्धा उरता. आणि दॅट इज मेजर वॉटर रिसोर्स फॉर वायल्ड एनिमल एज वेल एज एनिमल्स फ्रॉम विलेज. कारण आम्ही जे हांगा मोल्या गांवांत रावता ते मोस्टली सगळ्यांचो दुधांचो ऑक्युपेशन आसा. सगळे जनावरां पाळता, गाय, म्हशी, आणि इन समर सिजन तो तांकां मेजर वॉटर रिसोर्स आसलो. आणि सिमिलरली तोच वॉटर रिसोर्स आसलो तो वायल्ड एनिमल्सांक आसलो. सो आतां होच वॉटर रिसोर्स त्यांनी स्टॉप केल्यार इन समर वायल्ड एनिमल्स तर गांवांत घुसपाक सुरू करतली. सो आमचो क्वेश्चन की ओके, तुम्ही आता हे कट केला जाल्यार तुम्ही अल्टरनेट प्लॅन केला काय वॉटर रिसोर्सचो? तुम्ही कितें कन्सिडरेशन केला दॅट यू विल कन्स्ट्रक्ट अ पॉन्ड ऑर लेक, ह्याचं कितें प्लॅनिंग्स आसा काय? दॅट त्याचे काय इन्फॉर्मेशन ना, आमकां अजून दिवना. सेकंड असं वो आता सबस्टेशन एकदा आयलो की दॅट इज नॉट फॉर लायक 5 इयर्स ऑर 10 इयर्स. तो हांगाच उरचो उरतलो.
आणि त्याचे जे बी इम्पॅक्ट सायड इम्पॅक्ट आसा ते हळूहळू हळूहळू पेनेट्रेट जातले लोकांक भितर, जे मॅग्नेटीक फील्ड किंवा जे बी त्याचे इम्पॅक्ट्स आसा ते. आणि जशें आमी ऑनलायन सर्च केलो तर वी कॅन फायंड स्टडीज इन जर्नल पेपर्स दॅट this magnetic field can impact human, basically ladies infertilities cases किंवा कॅन्सर अशे आमकां स्टडीज कोट केल्ले मेळ्ळ्यो. सो त्यो पळोवन आमकां परत क्वेश्चन्स आयले की तेंच्यांनी हे इम्पॅक्ट कन्सिडरेशनान घेतला काय, घेतला जाल्यार तेचे त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केला काय, हाऊ दे विल फेन्स इट, किंवा आणि कसल्या प्रकारचे प्रिकॉशन घेतले, त्याचे प्लॅनिंग आसा काय ना ते आमकां खबर ना. इवन इन फ्युचर कितेंय डिझास्टर जावं शकता थंय, आय मीन नॅचरल कॅलॅमिटीज जावं शकता, लायटनींग जावन थंय स्पोर्टूय जावं शकता, ब्लास्ट जावं शकता. सपोज तितून कोणाचे जिवाची हानी जाली, ह्युमन प्लस एनिमल्स कोणाची जाली, सो जाले जाल्यार तेचे कॉम्पेन्सेशनचे कितें आसा, तेचे स्टेप्स त्यांनी डिफायन केला काय. सो दीस आर आवर क्वेश्चन्स, लायक. आणि आमकां अशें हे करता की सांगू इच्छिता की गव्हर्नमेंट ही झाडां कट करून आणि नेचर खतम करून कित्याक स्टेप घेता. देर आर लॉट ऑफ ओपन स्पेस वूड हॅव बीन देर इन गोवा. त्यांनी थंय कित्याक सर्च करूना किंवा प्लॅन करूना की ते स्टेशन सबस्टेशन थंय घालप. आणि दुसरे गोष्ट म्हाका कोट करपाक जाय की ते सबस्टेशन जातले हांगा, आय थिंक दॅट वॉज नॉट एनीवेअर देर इन अ प्लॅन. बिकॉज आमकां जे डॉक्युमेंट्स मेळ्ळे आणि ते आमी पळयले जाल्यार फक्त आमच्या गांवांची नांवां मेन्शन आसली, आणि थंय त्यांनी अशें मेन्शन केलां की ओन्ली ओव्हरहेड वायर्स पास जातली, बट नॉट अ सबस्टेशन. बिकॉज सबस्टेशनचे चड इम्पॅक्ट जातले रादर देन दी ओव्हरहेड वायर्स. ओव्हरहेड वायरचे इम्पॅक्ट आसतले, बट they will be like small impact compared to the substation. So बेसिक इतलोच मुद्दो असा की ग्रामस्थांक अंधारात ठेवून हो प्रकल्प राबवण्याचो सरकारचो प्रयत्न असा असे तुम्ही म्हटलेले आहे, आणि त्याचबरोबर पर्यावरणाची मोठी हानी जातली असेही तुमचे मत असा. आपण देव सुरभी यांच्याशी बातचीत करूया. देव सुरभी, हांव तुमकां अशें विचारता की हो प्रकल्पाबद्दल माहिती दिवपाक एक पब्लिक मिटींग झाली, पण या पब्लिक मिटिंगेन जो प्रकार घडलो तो प्रकार नेमको कितें आशिल्लो? खुद्द मंत्री थंयच्या ग्रामस्थांचेर तापताले, तूं उलय नाका, तुमी भायले आसा, ही पब्लिक मिटींग आसून सुद्धा थंय नेमको कितें प्रकार घडलो आणि तुमची प्रतिक्रिया कितें आसा? Thank you for having me on the show, Yati, and thank you for this question. Let me start by saying, first of all, and as you mentioned, it was a public meeting and not a Gram Sabha, and there is a difference between the two. If it's a public meeting, anybody and everybody is allowed and actually invited to attend. And the information that went out, the villagers were not even made aware that this public meeting was happening in the first place. So very few of them turned out. Then by word of mouth, the word spread, and then more people came in much later. Now when this meeting started, Mr. Deepak Pauskar had a chance to put his word forward. Instead of explaining the details, like they dangled a carrot in front of the villagers right now, saying that this will create jobs and there will be jobs for the villagers because of this station coming up. Now if you are talking about such things, then give details about how many jobs will be created, what will be the salary levels, how will the hiring take place. The environmental aspect is huge as it is, but when you are not talking about any of the details, as Krishna has mentioned earlier, then what do we expect? It was a public meeting, it was supposed to be a dialogue, and they just kept on and on. And on purpose, first of all, he brought in the topic of revolutionary goans just to create controversy. Then when villagers were speaking, they were being told to shut up. Is this the sort of behavior that we expect from elected representatives, and that too a sitting minister? This is not befitting a person who is holding office currently, and it's extremely shameful, I would say. And all of us who were there, the activists who were being called bhaile,
Cecil Rodriguez was there. I was there. There were several people from across Goa. Gina Pereira was there. She came all the way from Benoli. We were there for the benefit of the people, so that we could be there as observers and ensure that the villagers were being heard and the questions were being answered by the ministers. Instead, when we tried to calm the situation down and we were trying to tell Deepak Kauskar to calm down and not shout at the villagers and not bully them, he in turn started telling us to shut up and saying that you all are bhaile, you don't speak in between. So there was this clear strategy of divide and rule that was being employed by both the ministers. They were using the method of shouting, they were giving bad words, they were telling people to shut up. Then there was a bifurcation between one village and the other also. And Krishna can also, he can confirm this. So on the whole, and another aspect which I was telling Krishna also, uh, the mic was in the minister's hands. The mic was never given to the people. So you have the mic also, and then you're shouting on top on the mic. So this in no way is democratic. You've not come there to shout on people. You've come there to listen to them and have a dialogue. So these were the main observations that I had during the meeting, and utterly shameful behavior. Uh, yeah. अर्थातच दोघांनीही आपल्याला एक माहिती दिली आहे की हा प्रकल्प कशासाठी होऊ नये किंवा ह्याला विरोध बेसिकली का केला जातोय याच्याबद्दल आम्हाला कृष्णा झोरे यांनी सांगितलं आहे. त्यांच्या मताप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीने तर हा घातक आहेच, त्याशिवाय ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच जी पब्लिक मीटिंग बोलवण्यात आली होती त्या बैठकीत सुद्धा दोन्ही मंत्र्यांनी स्थानिक तिकडच्या आमदारांनी सुद्धा तिकडच्या स्थानिकांना योग्य उत्तर दिलेलं नाही, उडवाउडवीची उत्तरं दिली. त्याचबरोबर पब्लिक मिटिंगला इतर काही NGO सुद्धा आले होते, त्यांनाही उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. हा सगळा प्रकार बघितलं तर अनेक संशय उपस्थित होणं हे साहजिक आहे. पुढेही आपण या प्रकल्पाविषयी बोलणार आहोत, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. आपण चर्चा करत आहोत मोले अस्तित्वाच्या लढाईबाबत. इथे एक वीज प्रकल्प येत आहे, त्या वीज प्रकल्पाला विरोध केला जातोय. तो नेमका का केला जातोय त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. आपल्याबरोबर आहेत कृष्णा झोरे तसंच देवशुरबी यदुवंशी. कृष्णा झोरे, हांव तुमकां अशें म्हणटलें की त्या दिसा जी मिटींग जाली त्या मिटींगेन तुमकां ठामपणे अशें सांगलें की हो जर प्रकल्प आयलो जाल्यार थंयच्या स्थानिकांक नोकऱ्यो मेळटल्यो, पर्यावरणाची हानी ही जातलीच असेही मंत्र्यांनी सांगलेले आसा. त्यांनी विरोध म्हणजे नाकारूंक ना ह्या गजालीक. इतले असताना सुद्धा प्रकल्पाक विरोध करपाचे कारण कितें? राईट. सो पहिली ॲक्च्युली कशें जालें, जेन्ना मिटींग सुरू जाली तेन्ना जसं फॉर्मली इंट्रोडक्शन जालें. इंट्रोडक्शन जावन कसं आसा न्ही, तो जो बी तामनारचो रिप्रेझेंटेटिव्ह आसलो ताका डायरेक्ट प्रोजेक्ट एक्सप्लेन कर म्हणून अशें सांगलें केल्लें. तेन्ना आमी अपोज केलो की instead of directly explaining the executive, let our minister, our MLA, he tells us about the project, right? ताका पयलीं तर त्यांनी अप्रोच केलोच आसतलो आणि ताका तेची फुल अंडरस्टँडिंग आसत जाल्यार त्यांनी तेचे अप्रुवल दिलें आसतलें. म्हणून आमचें म्हणणें आसलें की आमकां पयलीं तुमी एक्सप्लेन करून दिया. सो ते आमचे मागीर तेणी आयकून स्टार्ट केलें तेणी एक्सप्लेन करपाक प्रोजेक्ट्स. बट एज युजल जे आमी भाशणां आयकता हेंची ती मंत्र्यांची, ते कशे फिरत 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 येता ते आनी मेन पॉयंट आसता ते इतको स्ट्रेस दिता अशें दिसना. पूण त्याच्या स्पिचीन त्यांनी दिलो स्ट्रेस. तेणी म्हटलें की हांगा जॉब क्रिएट जातले. सो जेन्ना तेची स्पीच संपल्यार मागीर आमी विचारलें की जॉब क्रिएट जातले, ओके, कितके जॉब मेळटले. सो तेणी सांगलें की एक 12 जॉब मेळटले परमनंट आणि 80 जॉब, अराउंड 80 जॉब टेम्पररी आसतले. सो तेन्ना आमी नेक्स्ट क्वेश्चन केलो, बाबा ओके 12 तुम्ही म्हणटा न्ही, सो तेची आमकां कॅटेगरीज दिया, रँक दिया, म्हणजे तेंचे पे स्केल आनी कितें आसतलें की एक फॅमिली सर्वायव जावं शकतली त्या जॉबाचेर. मागीर
त्यानं आम्ही ते क्वेश्चन्स पास ऑन केले तर काही स्ट्रेट आन्सर मेळुना. सो आमकां आमचे जे क्युरियोसिटी आसा की कसले जॉब मेळटले, कारण हांगा आतां सगळे भुरगे शिकिल्ले आसा. एव्हरीवन इज एज्युकेटेड आनी तांकां आपल्या एज्युकेशनचो व्हॅल्यू खबर आसा. सो जे बी जॉब येतले ते कशे बेस्ड ऑन दी क्वालिफिकेशन्स, लायक त्यांनी सर्वे केला की ह्या एरियान, मोले एरियान कितके इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आसा, ते डीड दे हॅव द इन्फॉर्मेशन, आणि आसा जाल्यार मागीर आर दे गोइंग टू कन्सिडर दोज इलेक्ट्रिकल इंजिनियर्स फॉर दीस सबस्टेशन, का आनी कसले म्हणजे नॉर्मल जॉब आसा जे लो लायक ग्रेड, जसे सिक्युरिटी गार्ड किंवा अदर जॉब्स, म्हणजे ते जॉबचे सुद्धा आमकां काही क्लियर ना, म्हणजे कितें प्लॅन आसा तो. आणि ऑन जॉब लायन सद्या अजून एक गोष्ट म्हाका ऍड करपाक जाय की जशें आतां त्यांनी गव्हर्नमेंट म्हणजे जे बी मिनिस्टर्स उलयतना म्हणटा की जितकी बी झाडां आमी कट करता ती आमी एज अ कॉम्पन्सेशन 10 टाइम्स झाडां आमी लायतले, अशें प्रत्येक स्पीचीन गव्हर्नमेंट, आय मीन दीस मिनिस्टर्स, ते कोट दीस. सो ते बरेंच आसा. आणि आय थिंक ऑन दॅट बेसीस त्यांनी आता एक प्लेस आसा एडजस्टंट टू ते प्लेस, त्यांनी ती झाडां कट केला थंय, तर त्यांनी झाडां लावपाचें काम सुरू केलां. आणि जेन्ना आमी थंय गेले आणि आमी जेन्ना ती पयली प्लेस, तर आमी शॉक जाले की ती झाडां लायता ती पळोवन, कारण त्यांनी ती झाडां लावपाक एकदम दगडी जसो रिजन असता न्ही, तळप जशें आमी म्हणटा, तो त्यांनी चूज केला, आणि त्या तळपाचेर ते ड्रिल मारून होल करून तितून ती झाडां लायता. आणि ती झाडां आसा, ती लायता ती झाडां आसा आंब्याची, फणसाची, जांभळीची, अशी व्हड जावपाची झाडां आसा ती. आणि ती झाडां लायला आय थिंक विदीन अ मीटर अशी डिस्टन्स धरून लायला ती. आणि तो तो स्मॉल एरिया आसा, लेट्स से 50 मीटर बाय 50 या 100 मीटर बाय 100 कितको एरिया आसा, तितून त्यांनी ऑलमोस्ट 2000 झाडां त्यांनी ऑलरेडी लायला. तर ती झाडां केन्ना कशी जगतली आणि कशी सर्वायव्ह करतली, आय डोंट नो, तेंच्याकडे त्याची स्टडी आसा की नाही तेही खबर ना. जेन्ना आमी क्वेश्चन्स केले तर जे बी सुपरवायझर आणि फॉरेस्ट, लकीली एक फॉरेस्ट ऑफिसरूय असलो थंय, मागीर तांकां आमी क्वेश्चन्स केले. सर म्हटले, एज पर युअर एक्सपिरियन्स यू टेल अस की ही ती झाडां लायला ती जगतली काय, ताका आमी क्वेश्चन्स केलो. तो स्ट्रेट वरीत तेणी म्हटले ना, जगची ना म्हटले तेणी. सो सो हांवें ताका क्वेश्चन्स केलो, सर तुमकां दिसता जाल्यार वाय डिडंट यू अपोज, लायक तुम्ही तुमचो शब्द कित्याक फुडें काडूना. सर तेणी म्हटलं की आमचें कोण आयकता, आमकां कोण इतके इम्पॉर्टन्स दिता. सो हे सध्या आतां गव्हर्नमेंटचे तशेंच आसा, म्हणजे जो बी कोण उलयता, कोण ताका सजेशन्स किंवा कितें दिवपाचें आसा, ताका दे डोंट कन्सिडर इट. देवसुरभी हांव आतां तुका विचारतले. आतांच आयकलें आमी कृष्णा जोरेन जशें सांगलें की ऑलरेडी प्रोजेक्टाचें काम हें सुरू जाल्लें आसा. त्या भायर तांकां जॉब दितले अशें आश्वासन दिल्लें आसा. तशेंच झाडां रोवपाची सुद्दां कामां हांगा केल्लीं आसा. पण जेन्ना ह्याच गटान ह्याच्या बद्दल चवकशी केली की हे जो प्रकार सुरू आसा तो कितपत लॉंग लास्टींग आसतलो, तेचे आन्सर तुमी आयकलाच आसतले, तांकां कितें मेळ्ळां, कितें सांगतले ह्या प्रकारा बद्दल? ही सामान्य जी जनता आसा, भोळी बावडी जी जनता आसा, त्यांची ही फसवणूक काय? Very rightly said, Yati. What these statements have been made about the job. Let me, through your channel, put this point forward to the people. There is always an opportunity cost. There is an aspect in economics that is spoken about. Opportunity cost of creating something or a project or a choice made in the economy. So if they are making this substation and they are actually forcing this upon the people and bulldozing their way through, then it is their bound responsibility to actually put all the facts in front of the people and make them understand why this would be beneficial for the people. Now they've dangled a carrot in front of the people saying that these many jobs will be created. But are they telling the people that what will be the actual environmental impact? The EIA, the environmental impact analysis or the assessment that is done, that report itself cannot be believed, because
there are so many irregularities, like the amount of area that the substation is going to be built in is much smaller than the actual land acquired. So the actual land acquired for the project is much larger than what would be required to accommodate that substation. So these are the facts which now people have done research, they've filed RTIs, they've removed that information. So elected representatives, and especially when they are answerable to their own constituents, people who have voted for them, it is their bound responsibility to make them aware of these aspects. And if people have discovered those aspects, it is their bound duty again to answer and explain and have a dialogue and make the people understand what's happening and why this project should come up or should not come up. And this is not what we saw at the meeting. And as Krishna was also pointing out, this is complete tanashahi. They want a project to be made. They have to push the agenda through, so they are doing it, no matter what the cost to the people is finally. So this is the sort of behavior that we see repeatedly with the BJP regime at the moment. They don't want to hear the people. They are not interested at all. And this public meeting was a complete farce. कृष्णा जर शेवटचे प्रश्न विचारता हांव तुमकां, ज्या पद्दतीन तुमकां सगळ्याच संघटनेकडून NGOs असतात किंवा पर्यावरण प्रेमी असतात त्यांच्या कडल्यान तुमकां तुमच्या गावाक सपोर्ट मेळटा, ह्या बद्दल तुम्ही कितें सांगतले? त्याच बरोबर 4 ऑक्टोबराक आतां तुमची ग्रामसभा जावपाची आसा, थंय तुमची नेमकी भूमिका कितें आसतली? तुम्ही थंय ग्रामसभेक उपस्थित रावतले आनी ह्या प्रकल्पाक विरोध करतले काय? थँक यू. आमकां डेफिनेटली आमकां गायडन्स मेळटा NGOs कडून. ते आमकां म्हणजे इन्फॉर्मेशन दिता, पण अशें ना की आमी ब्लायंडली ते सांगता ते आमी आयकता आनी तेच करता अशें ना. बिकॉज आमकां आमचो सेन्स आसा आणि इट्स लायक हुएवर इज गिविंग अस द इन्फॉर्मेशन आमी ते घेता, आमी आयकता आणि आमकां जे घेवपाचें आसा ते घेता आणि जे घेवपाचें ना ते आमी घेना. सो हो जालो इन्फ्लुअन्स फ्रॉम NGO. सो काही मिनिस्टर अशें म्हणटा की आमकां आमचे ब्रेन वॉश करता NGOs येवन, पूण तशें कांय ना. कोण वी आर नॉट अ किड लायक की कोण येतलो आणि ब्रेन वॉश करतलो आणि तेचेर मागीर परत मिनिस्टर त्या जे NGOs आसा तांकां म्हणटा एंटी नॅशनल्स आणि अगेन्स्ट ते एंटी नॅशनल जाल्यार ते त्यांनी जे सांगले आणि तेंच्यांनी जे सांगता ते आमी आयकता, म्हणजे वी आर ऑल्सो एंटी नॅशनल्स. सो जो मिनिस्टर पॉवर मिनिस्टर आसा तेणी ताका आमी तो आमच्या मिटिंगेक आयलो हांगा, तर ताका आमी हे करताले की लेट्स से सॉरी, बिकॉज आमी अशें कांयच करूं ना की वी आर लायक पोर्ट्रेइंग अवर सेल्फ एज अ एंटी नॅशनल. सो हो आमचेर व्हडलो एक हे घातलेलो आसा तेणी. अँड ही डिडंट सेड सॉरी. तो येयलो, बसलो, इतकी मिटिंग बसलो, सगळो जो तमाशा असलो तो पयलो, आयकलो. इवन ही स्पार्क्ड सम पीपल टू शाउट. हे सगळें केलें तेणें, पूण ही नेवर सेड सॉरी. आता दुसरो तुम्ही क्वेश्चन केलो तो ग्रामसभेचो. या आमी वयतलेच ग्रामसभा अटेंड करतलेच आणि आमी आमचे जे क्वेश्चन्स असतात ते अगेन आमी ग्रामसभेन हाडटले. त्याचे विल ट्राय लायक आमची जी इलेक्टेड बॉडी आसा, पंचायत बॉडी, ती आमकां सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स दितली अशें आमचे एक्सपेक्टेशन्स आसा. आणि त्या ग्रामसभेन मेन इशू हो आसा की हे तामनार जी कंपनी आसा ते सबस्टेशनचे जे काम जशें सुरू करपाचें, जशें तुमी आतां व्हिडिओ फ्लॅश जाता तेजेर तुमी मशिनरी पळयता आसतली. सो ती मशिनरी तेणी हाडून दवरला आणि तांकां ते काम सुरू करपाक जाय. सो ते काम सुरू करपा खातीर तांकां पंचायतींतल्यान NOC जाय आणि वी लायक फोर्स पंचायत टू डोंट गिव दी NOC बिफोर गिविंग अस ऑल द डिटेल्स. सो हांगा तेचेर ते सगळें स्टॉप जालें आणि आतां ग्रामसभेन आय थिंक इट वर्क्स लायक मेजॉरिटी सपोज NOCक ओके म्हटली जाल्यार ते दितले.
मेजॉरिटी म्हणटा की एनओसी दिवना जाल्यार ते दिवचे ना. सो तो ग्रामसभेचो इश्यू जालो. सो आमी शुअर वयतले आणि वील पुट फोर्थ आवर क्वेश्चन्स. लेट्स सी हाव इट गोस. देवसुरभी म्हाका तुका विचारपाचें आसा की आतांच कृष्णान सांगलें की अशें रेअर घडटा की जेन्ना सत्ताधारी असता तो म्हणटा की विरोधक खंय तरी दिशाभूल करता, पण ह्या फावटी अशें जालें ना. हांगा म्हटलें वता की NGO दिशाभूल करता पहिल्यांदा. त्याच भायर कृष्णान अशें सांगलेलें आसा की NGOचो सपोर्ट मेळटा ही स्वागतार्थ गजाल आसा, पण कितें तेंच्या कडल्यान घेवपाक जाय, खंयच्यो गजाली घेवंक जाय आनी खंयच्यो घेवपाक नाका हाचे तांकां पूर्ण सेन्स आसा. सो तूं एक काँग्रेसीचे कार्यकर्ता आसा, जरी ह्या गजालीक अजून मेरेन पॉलिटिकल एक फ्लेवर म्हणा किंवा तो टच येवंक ना, तरी सुद्दां हांव तुका विचारतलें की ह्या प्रकरणान भुमिका कितें आसा. They have to stop treating people as if they are dirt and stop taking them for granted, because Goa as a state has people who are educated, not uneducated people who are not aware of things. So as NGOs, we can only give the information and make it available to the people who require it. The analysis that has to be further done, that is under their purview. Coming from that, I would like to say that in this entire process, what I saw very clearly was the sheer arrogance of the elected representatives, and this, I think, somewhere seem to forget that it is the people's vote that brought them to power. So when they are engaging with the people and having so much arrogance, using the police to push back on Cecil, the PI who threatened Krishna to put him behind bars, this sort of behavior comes from a sense of superiority complex, that they're sitting on a seat of power and that they are the kings. They have unlimited power. They seem to forget that the people are the ones who've given them the power, and ultimately, again, when the elections happen in 2022, it is going to be the people who will decide whether they stay or they go. पाहावं लागेल येणाऱ्या म्हणजे 4 ऑक्टोबरला याच संदर्भात ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेत नेमकं काय होते, पंचायतीची नेमकी भूमिका काय आहे, हे आपल्याला 4 ऑक्टोबर रोजी कळणार आहे. सो इतर घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा इन गोवा 24 तास. आणि कृष्णा झोरे, तुम्ही आमका वेळ दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडल्यान ही माहिती जाणूनच घेतले. त्याचबरोबर देवशुरभी, तुम्हीही आमका वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.